शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील हे बुधवारी एकाच गाडीतून सोलापूर जिल्हा परिषदेत दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। अक्कलकोट तालुक्यात काँग्रेसमधून बाहेर पडून सध्या शिवसेनेत कार्यरत असलेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची राजकीय वाटचाल सुरू आहे, तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील हे काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत। अशा परिस्थितीत दोन्ही नेते एकत्रितपणे जिल्हा परिषदेत दाखल झाल्यानं विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली। जिल्हा परिषदेत आल्यानंतर दोघांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या दालनात भेट घेतली। बराच वेळ त्यांच्यात चर्चा झाल्याचं सांगितलं जातं, मात्र ही चर्चा नेमक्या कोणत्या विषयावर झाली याची माहिती समोर आलेली नाही। याच दरम्यान सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील तसंच शिक्षणाधिकारी कादर शेख हेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात दाखल झाले। काही काळ चर्चा झाल्यानंतर सिद्धाराम म्हेत्रे आणि मल्लिकार्जुन पाटील हे पुन्हा त्याच गाडीतून परत गेले। विशेष म्हणजे गाडीचं सारथ्य मल्लिकार्जुन पाटील हे करत होते। प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या भेटीबाबत विचारणा केली असता माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सहज चहा पिण्यासाठी आलो होतो असं उत्तर दिलं। जिल्हा परिषद नमस्कार। अक्कलकोटचा विषय चहा प्या म्हणजे चहा यायला उशीर झाला मग काय झालं। दरम्यान वेगवेगळ्या पक्षांमध्ये कार्यरत असलेले हे दोन्ही नेते एकत्रितपणे जिल्हा परिषदेत आल्यानं अक्कलकोट तालुक्यात त्यांच्या या भेटीची आणि एकत्रित प्रवासाची जोरदार चर्चा सुरू आहे।